मोठ्या मुलांपेक्षा लहान मुलांवर आपण जास्त काम करायला पाहिजे. वडिलांनी आत्महत्या केल्यानंतर जो आघात होतो तो लहान मुलांच्या शिक्षणाला होतो आणि लोक इथे 10-20 हजार रुपये एका रात्रीमध्ये उडवतात. त्या भागातून मी आलो तिथे 10-20 हजारासाठी लोक आत्महत्या करतात. 10x10च्या 2 रूममध्ये स्नेहवनची सुरुवात केली की आपल्या पगारीतून आपण किती मुलं सांभाळू शकतो. 18 ते 20 मुलं पुण्यासारख्या ठिकाणी आपण सांभाळू शकतो, तेवढी पगार आपल्याला आहे. आणि मग तिथून सुरुवात झाली की आपण समाजाला किंवा सिस्टीमला नाव ठेवत बसण्यापेक्षा आपण आपल्या परीने जे काय आपण करू शकतो ते आपण करायचं आणि तेवढा भार उचलायचा. आणि मग तिथून आज जर समजा मी कोणाला म्हटलं असतं तर आज माझ्या संग 10 मुली लग्न करू शकल्या असतात. पण जेव्हा मी अडचणीत होतो त्या अडचणीमध्ये जिने मला स्वीकारलं तिचं योगदान माझ्यासाठी फार मोलाचं आहे. नवीन लग्न करायचा किंवा नवीन संसार थाटायचा विचार करत असतील त्या लोकांनी हा विचार करायला पाहिजे की तुमच्या जीवनाचं उद्देश काय असलं पाहिजे. यू विल डाय वन डे, पण व्हॉट इज शुड बी द अल्टिमेट गोल ऑफ युअर लाईफ. व्हॉट यू वॉन्ट टू डू बिफोर यू डाय. याचं उत्तर जर तुम्हाला शोधायचं असेल तर तुम्हाला अध्यात्माच्या जर्नीवर चालावं लागेल. स्वामी विवेकानंदांनी सांगितलं होतं की उत्कृष्ट जर आपल्याला भारत देश बनवायचा असेल तर आपल्याला तरुणांची गरज आहे आणि त्या तरुणांना उत्कृष्ट बनवण्याचं काम करणारे सर आपल्यासोबत आहेत. तर सर, मला पहिल्यांदा तुमच्याकडून स्नेहवनबद्दल जाणून घ्यायचं आहे की आपल्या ऑडियन्सला थोडंसं सांगा की हे काय आहे नक्की हा प्रोजेक्ट. हां, आपण जसं ऐकलं असेल की महाराष्ट्रामध्ये खूप सारे शेतकरी आत्महत्या करतात. महाराष्ट्रामध्ये दरवर्षी जवळपास 3,500 ते 4,000 शेतकरी आत्महत्या करतात. आणि मग हा आकडा आता वाढतच चालला आहे. 1971ला पहिली आत्महत्या झाली आणि आजच्या घडीला यावर्षी जवळपास 4,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. ओके. तर स्नेहवनच्या माध्यमातून, स्नेहवन ही आमची संस्था आहे आणि तिच्या माध्यमातून आम्ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचं शिक्षण आणि संगोपन करतो मोफतमध्ये. ओके. मागच्या 10 वर्षापासून आम्ही काम करतो. आळंदीच्या जवळ कोयाळी फाटा म्हणून आहे, तिथं आमची संस्था आहे. आणि मी आधी ITत नोकरीला होतो. बाबा आमटेंच्या विचारांनी, स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी प्रेरित झालो आणि मग नोकरी सोडून हे काम आम्ही चालू केलं. ओके, खूप मस्त काम आहे सर. आणि म्हणजे लहान मुलांना सांभाळणं एकतर तेच सर्वात मोठं काम आहे आणि ते एवढ्या सगळ्या मुलांना सांभाळायचं एका जागी, ते तर खूपच कठीण काम आहे. मग सर, आता तुमच्या ह्या स्नेहवनामध्ये सर्वात लहान मुलगा म्हणजे किंवा मुलगी ही किती वर्षाची होती? आमच्याकडे जेव्हा स्नेहवन सुरू केलं 2015ला स्नेहवन सुरू झालं 10x10च्या 2 रूममध्ये. आणि मग तेव्हा आम्ही असं ठरवलं होतं की आपण सगळ्या वयाची मुलं घ्यायची. पण मग नंतर लक्षात आलं की मोठ्या मुलांपेक्षा लहान मुलांवर आपण जास्त काम करायला पाहिजे. कारण की लहान मुलांचा ड्रॉपआउट रेट खेड्यांमध्ये खूप असतो. एकदा लहानपणीच जर शाळा सुटली तर मग पुढे तो जातच नाही. वडिलांनी आत्महत्या केल्यानंतर पहिला जो आघात होतो तो लहान मुलांच्या शिक्षणाला होतो. याची फीस कोण भरायची, शाळेत कोण पाठवायचं. त्यामुळे मग आम्ही 6 वर्षापासून आमच्याकडे मुलं घेतो. 6 वर्षापासून 16 वर्षापर्यंत आता आमच्याकडे मुलं आहेत. बरोबर. 6 वर्षाच्या मुलाला पण सांभाळणं हो कठीणच काम आहे. कारण भलेही त्याला थोडीशी म्हणजे माहिती झाली असेल जगाबद्दल, पण त्याला परत पुढच्या जगासाठी प्रिपेअर करायला अजून खूपच जास्त मेहनत घ्यावी लागते. पण आता तुम्ही सर मेन्शन केलं की 10x10च्या खोलीत राहत होता, मग तेव्हा तुमचं लग्न झालं होतं का एकटेच राहत होता की ती स्टोरी आम्हाला माहिती करून घ्यायची होती. मी मूळचा परभणी जिल्ह्याचा आहे. परभणी जिल्ह्यामध्ये माझं छोटं गाव होतं आणि आईवडिलांनी खूप कष्टाने मला शिकवलं. खूप कष्टाने शिकवल्यानंतर माझं मास्टर्स झालं कम्प्युटरमध्ये. कॉलेजमध्ये असताना स्वामी विवेकानंद बाबा आमट्यांचे विचार खूप प्रेरित करून गेले की आपल्याला समाजासाठी काहीतरी करायला पाहिजे. आणि मग मी पुण्यात नोकरीला आलो. नोकरीला आल्यानंतर मी बघितलं की इथे आपलं जे वय आहे त्या वयाच्या दुप्पट तिप्पट पगार आपल्याला भेटते आणि लोक इथे 10-20 हजार रुपये एका रात्रीमध्ये उडवतात. पण ज्या भागातून मी आलो तिथे 10-20 हजारासाठी लोक आत्महत्या करतात. बरोबर. आणि नोकरी करत असताना मग मी दर महिन्याला थोडा भाग बाजूला काढायचं ठरवलं मुलांच्या शिक्षणासाठी वगैरे असं तसं. आणि 13-14-15मध्ये दुष्काळ पडला. दुष्काळ पडल्यानंतर माझ्या गावात एक आत्महत्या झाली. तेव्हा असं वाटलं की आपण काहीतरी करायला पाहिजे. आणि मग तिथून स्नेहवनची सुरुवात झाली की आपण ह्या मुलांना चांगलं शिक्षण देऊ. आणि मग कसं करायचं, काय करायचं, तर हातामध्ये काहीच नव्हतं. लग्न झालेलं नव्हतं. 25-26 वर्ष वय होतं आणि आपल्याला हे करायचंय ह्या एकच ध्येय मना डोळ्यासमोर होतं, जिद्द होती. आणि काहीही बॅकग्राऊंड नव्हतं. माझे आईवडील माझे दोघंही वारकरी आहेत. शेती करायचे, शेतामध्ये खूप कष्ट करून त्यांनी मला शिकवलं. माझं मास्टर्स झालं. कम्प्युटरमध्ये मी नोकरी करायचो. ITमध्ये चांगल्या कंपन्यात मी नोकरी केली. पण सामाजिक सेवेचं किंवा हे सामाजिक जबाबदारी घेण्याचं असं काहीही बाळकडू मला लहानपणी मिळालेलं नव्हतं. त्यामुळे सगळं नवीन होतं. आणि मग 10x10च्या 2 रूममध्ये स्नेहवनची सुरुवात केली की आपल्या पगारीतून आपण किती मुलं सांभाळू शकतो. तर आपण 18 ते 20 मुलं पुण्यासारख्या ठिकाणी आपण सांभाळू शकतो, तेवढी पगार आपल्याला आहे. आणि मग तिथून सुरुवात झाली की आपण समाजाला
किंवा सिस्टीमला नाव ठेवत बसण्यापेक्षा आपण आपल्या परीने जे काय आपण करू शकतो ते आपण करायचं आणि तेवढा भार उचलायचा. आणि मग तिथून 18 मुलांची जबाबदारी घेतली आणि त्या 10 बाय 10च्या 2 रूममध्ये स्नेहवनची सुरुवात झाली. असं हे सगळं लग्नाआधी सगळं लग्नाआधी असं. येस, म्हणजे लग्नाआधीच 18 पोरं आपल्याकडे होती. लग्नाआधी 18 पोरांचा बाप होतो मी असे. मग आता सर ज्यावेळी मग लग्नाचा विषय होत असेल तर आता कसं आहे की मुलींचे एक्सपेक्टेशन असतात की आय टीमध्ये चांगला जॉब पाहिजे किंवा लाखांचा पगार पाहिजे, घर पाहिजे, सगळ्या गोष्टी हव्या, जमीन पाहिजे. हो. आणि तुमच्याकडे हे सगळं नसताना 18 पोरं होती. इथे मुलींना सासू सासरे पण नको असतात. तुमच्याकडे बरोबर आहे, बरोबर. 18 मुलं मी ॲक्च्युली काय होतं की मी खूप ग्रामीण भागातून आल्यामुळं मला ग्रामीण भागातली मानसिकता माहीत होती. खेड्यापाड्यातून आल्यामुळं लहान मुलांची अडचणी काय येतात. त्यामुळं मी ठरवलं होतं की आपण 24 तास मुलांना द्यायचे. आपण मुलांसोबत राहायचं, मुलांसोबत खायचं, फक्त संस्था काढणं आणि त्यांना खाऊपिऊ घालणं हा आपला उद्देश नाही आहे. त्यांना प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, एक मायेची छावळी त्यांना भेटली पाहिजे. ते छत्र त्यांना भेटलं पाहिजे. वडिलांचा हरवलं आहे, मग त्यांना कधी वडील व्हावं लागेल, कधी मित्र व्हावं लागेल. ह्या सगळ्या भूमिका आपल्याला निभवायच्यात. त्यामुळे आम्ही 24 तास मुलांमध्ये राहायचो. 10 बाय 10च्या 2 रूममध्ये मी, माझे आईवडील पण मला सोबतीला आले. एकुलता एक मुलगा असल्यामुळे आईवडिलांनी गावची शेतीवाडी सगळी सोडून दिली आणि ते माझ्यासोबत राहायला लागले. मग सगळा स्वयंपाक अगोदर आई बनवायची. असे 9-10 महिने निघून गेले. मी रात्र जॉब करायचो, दिवसा सगळं हे करायचो. सुरुवातीला मी नोकरी सोडलेली नव्हती. आणि मग 1 तारखेला पगार झाली की दुधाचं बिल द्यायचं, 1 तारखेला पगार झाली की किराण्याचं बिल द्यायचं, असं सगळं चालायचं. आणि मग जेव्हा माझ्याकडे नोकरी होती तेव्हा ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर गावामध्ये नाव होतं. आणि मग पाहुणे रावणे असे माझ्याकडे यायचे की आम्ही 15 लाख हुंडा देऊ, आमची मुलगी करा. पण मी म्हटलं की बाबा माझी परिस्थिती अशी आहे की या मुलांना मला जास्त वेळ द्यायचा आहे, पुढचं आयुष्य मला हे काम करायचं आहे. तर त्यामुळे लग्ना अगोदरच काय ते ठरवायला पाहिजे. आणि मग मी लग्ना अगोदर ठरवलं की आपल्याला पूर्ण वेळ नोकरी सोडायची आणि पूर्ण वेळ मुलांसाठी काम करायचं. आणि मी नोकरी सोडून दिली. पण मग जे लोक आधी माझ्या मागं होते की आमची मुलगी करा, त्या लोकांनी फोन बंद केले की आता हा यानं नोकरी सोडली, आता कशी मुलगी द्यायची. आणि मग दिवाळीच्या 15 दिवस सुट्ट्या होत्या. त्या 15 दिवसामध्ये मुलगी बघायची होती, लग्न करायचं होतं आणि वापस यायचं होतं. जे चांगल्या घरचे लोक होते त्यांनी आधीच मला नकार दिला होता. त्यामुळे मग अशी मुलगी बघायची होती जिला हा सगळा संघर्ष मान्य असेल. आणि तेव्हा 15 दिवसामध्ये आम्ही एका दिवसात 3 मुली पाहायचा कार्यक्रम सुरू केला. सकाळी एकीकडे कांदे पोहे खायचं, दुपारी एकीकडे जेवण करायचं, तर 3 वाजता हे करायचं. आणि मग तिथे गेल्यानंतर ते म्हणायचे की तुम्ही काय काम करता. तर मी म्हणायचं की आम्ही मुलांसाठी काम करतो. मग सरकारी अनुदान आहे का, तर नाही आहे. मग मुलीला काय काम करावं लागेल, तर मुलीला काय नाही बाबा त्यांची आई व्हावं लागेल, 20 लोकांचा स्वयंपाक करायचा, त्यांचं सगळं पालनपोषण करायचं आणि कोणतीही तक्रार न करता लग्न करावं लागेल. हे मान्य असेल तर आपण बोलूया. मग ते म्हणायचे की आम्ही तुम्हाला सांगू. त्यांचे काय फोन यायचे नाही. मग 15 दिवसातले 7-8 दिवस असेच निघून गेले. आणि मग 4-5 दिवस राहिले होते. त्या 5 दिवसामध्ये सोमवारी आम्ही मुलगी बघायला गेलो आणि अर्चनाला सांगितलं की असं अशी अट आहे की आयुष्यभर कोणतीही तक्रार नाही करायची. तर तिथं 700 लोकसंख्येचं छोटं गाव होतं. तिचंही शिक्षण सगळं असं गरिबीमध्ये अडचणीमध्ये झाल्यामुळे तिला सगळं मान्य होतं आणि माहिती होतं. मग ते म्हटले की बाबा ठीक आहे, आम्हाला काय अडचण नाही आहे. आणि सोमवारी मुलगी बघितली आणि मी म्हटलं नाही म्हणायच्या आधी आपण लग्न करून टाकायला पाहिजे. आणि आम्ही 5 दिवसामध्ये लग्न केलं. सोमवारी मुलगी बघितली, शुक्रवारी लग्न झालं. स्नेहवन नाव फार सुंदर आहे, पण 10 बाय 10च्या 2 रूम, त्या 2 रूममध्ये सगळा संसार चालायचा. आणि मग तिथे 3 दिवसामध्ये आम्ही राहायला आलो आणि जवळपास 20 ते 25 लोकांचा स्वयंपाक करणं, त्यांच्या आई होऊन सांभाळ करणं, हे सगळं काम बायको करायला लागली. पालक म्हणून मी त्यांच्या बाकीच्या गोष्टी, त्यांचा अभ्यास घेणं, गरजेच्या वस्तू प्रोव्हाइड करणं. आणि असं नवरा बायकोने आम्ही दोघांनीही मग समर्पित भावनेनं मागच्या 10 वर्षापासून काम चालू केलं. असं त्याच्यामध्ये मग बायकोचं मोठं योगदान आहे. तिनं जोडून घेतलं, तिनं ते स्वीकारलं, त्यामुळे मग स्नेहवनचं काम पुढं गेलं. असं बरोबर. मग आत्ताच्या समाजामध्ये सर ज्या तुम्हाला आता स्त्रिया दिसतात किंवा मुली दिसतात, तर आता असं काय तुम्हाला डिफरन्स दिसतो की तुमच्या बायकोनी तुम्हाला ह्या गोष्टी म्हणजे हेल्प केली किंवा तिने एका बाकीच्या म्हणजे आपण बघितलं 90% मुली कदाचित ते करणार नाहीत, ते तुमच्या बायकोने केलं, तर तुम्हाला काय डिफरन्सेस दिसले की तुमची बायको वेगळी ठरली? नाही, याच्यामध्ये कसं होतं की मला असं वाटतं की एक स्त्री जी असते त्या स्त्रीमध्ये 10 रूपं असतात. ती कधी आई होते, कधी बायको होते, कधी मुलगी होते, कधी सासू होते, पुन्हा कधी आजी होते, आहे का नाही. तर मला असं वाटतं की तुमचं कौटुंबिक जडणघडण चांगली करण्यासाठी त्या स्त्रीचा रोल त्याच्यामध्ये फार महत्त्वाचा असतो, आहे का नाही. आपल्याला फक्त बायको म्हणून जर समजा एखादी आपण स्त्रीशी लग्न केलं आणि फक्त बायको म्हणून आपण दोघांनीच वेगळा संसार केला तर तो संसार परिपूर्ण होत नाही. तुमच्या मुलांना चांगले संस्कार मिळत नाहीत, तुमच्या सुखदुःखामध्ये कोणी सोबतील राहत नाही. त्यामुळे माझी पहिल्यापासून एक इच्छा होती की आपण एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहायचं. आपले लेकरं झाल्यानंतर त्यांना आजी आजोबांचं प्रेम मिळावं, त्यांना सगळे सुखदुःख संसारातले कळावे आणि ते बायकोलाही माहीत असावे.
ते बायकोनं मान्य केल्यानंतर मला एक गोष्ट जाणवली की आजकाल आपण पुण्या मुंबईमध्ये गेलो की कोणाला सासू सासरे नको असतात, कुटुंबामध्ये पाहुणे रावणेचा संबंधच नसतो. आमच्याकडे ऑलरेडी 80 लोकांचं कुटुंब आहे सध्या. त्या 80 लोकांच्या कुटुंबामध्ये आम्ही एकत्र राहतो, एकत्र खातो, एकत्र जेवतो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत वेगवेगळ्या अडचणी असतात, वेगवेगळ्या समस्या असतात, त्या सगळ्यांना एकत्र येऊन आम्ही तोंड देतो. काय बरोबर. तर त्यामुळे मला असं वाटतं की एका स्त्रीमध्ये ती ताकद असते जी ती त्या कुटुंबाला बांधून ठेवणं असेल, त्या कुटुंबाला पुढं नेणं असेल, ती काम ती करते. तर माझ्या बायकोमध्ये ती ताकद आहे. तिनं त्या कुटुंबाला बांधून ठेवलं, अडीअडचणींमध्ये मात करत असताना ती खंबीरपणे त्या सोबतीला उभी राहिली. जी मुलगी तुमच्याकडे पैसा गाडी बघून तुमच्याशी लग्न करेल, उद्या जर तुमच्याकडे काही कारणामुळे पैसा गाडी निघून गेली तर ती मुलगी तुमच्यासोबत राहील का? तर आजकाल डिवोर्सच्या केसेस खूप वाढल्यात. तुमच्या सुखामध्ये सगळेजण तुमच्याशी तयार होतात, दुःखामध्ये अडचणींमध्ये जो सोबतीला राहतो तो खरा पार्टनर असतो. तर मला असं वाटतं की माझी बायको त्याच्यासाठी वेगळी आहे की जेव्हा आमच्याकडे काहीच नव्हतं, 10x10च्या 2 रूममध्ये आम्ही 30-30 जणं झोपायचो, एका रूममध्ये 18 जणं आम्ही झोपायचो. 6x6चं छोटंसं किचन होतं, त्याच्यामध्ये आम्ही नवरा बायको झोपायचो. आणि ह्या सगळ्या अडचणींमध्ये सुद्धा ती माझ्यासोबत होती, आहे का नाही? आज तर खूप मोठं काम वाढलं आहे, पसारा वाढला आहे, 2 एकरमध्ये एवढा कॅम्पस झाला आहे, तरी पण ती सोबत आहे. पण आज जर समजा मी कोणाला म्हटलं असतं तर आज माझ्यासंग 10 मुली लग्न करू शकल्या असते. पण जेव्हा मी अडचणीत होतो, त्या अडचणीमध्ये जिनं मला स्वीकारलं, तिचं योगदान माझ्यासाठी फार मोलाचं आहे. तर जे कोणी समजा नवीन लग्न करायचा किंवा नवीन संसार थाटायचा विचार करत असतील, त्या लोकांनी हा विचार करायला पाहिजे की जेव्हा आपण एकत्र येऊन संसार चालू करतोय तेव्हा फक्त सुखामध्ये सोबत करायची गरज नाही आहे किंवा सुखामध्ये फक्त सोबत राहणं गरजेचं नाही, तर दुःखामध्ये पण अडचणींमध्ये पण जो पार्टनर आपल्या सोबतीला राहील, आपल्या पाठीशी उभा राहील, तो खरा पार्टनर असतो. आणि त्याच्यातून मग ते नातं प्रगल्भ व्हायला लागतं, आहे का नाही? आणि कधी कधी असं होतं की बऱ्याच वेळेस आपल्याला पुढच्याकडून आपल्याला जे पाहिजे तीच अपेक्षा असते की समजा मी नवरा आहे किंवा मी बायको आहे, तर मला असं वाटतं की तिनं माझ्यासारखंच राहावं, माझ्यासारखंच वागावं आणि मला जे पाहिजे तेच चांगल्या गोष्टी बोलाव्या. जेव्हा आपलं लग्न होतंय तेव्हा जसं त्याचे चांगले गुण आपले असतात, त्याच्यात काही त्रुटी असतील, काही कमतरता असतील, त्यासुद्धा आपण स्वीकारणं गरजेचे असतं. काय तर मी परिपूर्ण नाही आहे किंवा माझी बायको परिपूर्ण नाही, पण जेव्हा तिच्यातले काही चांगले गुण मी तिचे हेरील, त्याचं कौतुक करेल, माझ्यातले काही चांगले गुण ती हेरील, त्याचं कौतुक करेल, तशा ज्या कमतरता एकमेकांमध्ये असतील त्या कमतरतांना सुद्धा स्वीकारणं आणि त्याच्यातून मार्ग काढणं हे गरजेचं असतं. त्यामुळे आम्हाला वाटतं की आमच्या नात्यांमध्ये आम्ही ते एकमेकांसोबत करतो. ज्या दोघांमध्ये एकमेकांमध्ये कमतरता आहेत त्या बी आम्ही दुर्लक्षित करून त्याच्यावरती आम्ही काम करायचा प्रयत्न करतो. असं बरोबर. मग एवढ्या सगळ्या जर्नीमध्ये तुम्हाला किंवा तुमच्या वाईफला असं कधी वाटलं का की अरे, म्हणजे म्हणतो ना की आयुष्यामध्ये क्षण होतो की आता बाद झालं, म्हणजे एवढं संकट आलं तर मी कसं तोंड देऊ, म्हणजे एक मोमेंट येतं की माणसाला आयुष्य पाडतं खाली की आता तू काय उठणार नाहीस, मग असं कधी मोमेंट? बरोबर आहे. पण मला एक गोष्ट मला पर्सनली अशी वाटते की समजा एखादा विद्यार्थी जर एखादी परीक्षा देत असेल आणि 10वीची त्यानं परीक्षा दिली, त्याला 10वीमध्ये 70% मार्क पडले, बरोबर, 70% मार्क पडल्यानंतर 30% मार्क नाही पडले, तर मग त्यानं 30% नाही पडले यासाठी रडायला पाहिजे का 70% पडले याचा आनंद उपभोगायला पाहिजे? बरोबर. तर आयुष्य सुद्धा तसंच असतं, आहे की नाही? जेव्हा जेव्हा तुम्ही कोणतंही काम करता, पर्सनल लाईफ असो किंवा आमच्यासारखी सोशल लाईफ असू द्या किंवा एखाद्या मोठ्या माणसाचं आयुष्य असू द्या, त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी तुमच्या मनासारख्या होतील, सगळ्याच गोष्टी कौतुकाच्या होतील, सगळेच जग आपलं कौतुक करेल असं नसतं, किंवा सगळ्याच गोष्टी आपल्या आनंदासारख्या होतील असं नाही. कधी कधी तुम्हाला ठेसा लागतील, कधी कधी पाय रक्तबंबाळ होतील, कधी कधी तुम्हाला थकल्यासारखं होईल, कधी कधी नैराश्य येईल, काय. पण तुम्हाला तो रेशो बघावा लागेल की 70% मला आनंद देणाऱ्या गोष्टी माझ्या आयुष्यात घडलेल्या आहेत, त्यामुळे ह्या 30% गोष्टींना मी महत्त्व देणार नाही. बरोबर, काय. मग ह्या 30% गोष्टींसाठी रडत बसायचं का जे 70% मला मिळालेले त्याचा मी आनंद उपभोगायचा? ह्या गोष्टीवरती आपलं पुढचं आयुष्य अवलंबून असतं. त्यामुळे मला असं वाटतं की आपण तेवढं सकारात्मक राहायला पाहिजे. ज्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये येतात त्या गोष्टी आपल्याला शिकून जातात. म्हणजे आपण जसं म्हणतो की बंद पडायला घड्याळ सुद्धा 2 वेळेस टाईम दाखवतं, आहे का नाही? तर तसं आयुष्य असतं की जी वाईट घटना घडल्या किंवा नैराश्याचे क्षण आले ते सुद्धा तुम्हाला भरपूर गोष्टी शिकून जातात, आहे का नाही? काय वाईट अनुभव आले, वाईट माणसं आले, आहे का नाही, तर तुम्हाला पैसे न देता तुम्हाला वाईट अनुभव देऊन जातो. त्यामुळे तुम्हाला चांगल्या अनुभवांची किंमत कळते. त्यामुळे वाईट माणसं, वाईट अनुभव तुमच्या आयुष्यात येणं फार गरजेचे आहेत, आहे का नाही? बरोबर. ते जर नाही आले तर तुमचं आयुष्य परिपूर्ण होऊ शकत नाही, सगळ्या बाजूनं तुमचं आयुष्य प्रगल्भ होऊ शकत नाही. त्यामुळं मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की ईश्वराने मला जास्तीत जास्त वाईट अनुभव द्यावे, जास्तीत जास्त वाईट माणसं माझ्या आयुष्यात द्यावे,
त्यामुळे मला चांगल्या अनुभवांचा आणि चांगल्या माणसांची किंमत कळायला लागते. बरोबर. वाईट क्षण आपल्या आयुष्यात आले त्यामुळे आपल्याला चांगल्या क्षणांची किंमत कळते आणि आपल्याला स्वतःच्या पायावर उभं राहायला हिंमत मिळते. असे बरोबर. Yes. आणि इकडे सर मग स्नेहवनमध्ये आल्यावर मी एक ऑब्झर्व केलं की सगळी मुलं आल्यावर रामकृष्ण हरी म्हणतात, हो. नमस्कार करतात. हो. इवन तुम्ही स्वतः माळकरी आहात. हो. तर मग ह्या मुलांना तुम्ही लहानपणीपासून जे देवाचं, धर्माचं किंवा विठ्ठलाचं किंवा आपल्या संस्कृतीचं जे त्याच्यात बीज रोवत आहेत, तर सध्याच्या काळामध्ये काही अशी लोक आहेत की ज्यांना असं वाटतं की मॉडर्नायझेशन जास्त गरजेचं आहे आणि ह्या ज्या सांस्कृतिक गोष्टीला आपण जर अटॅच राहिलो तर आपलं लाईफ म्हणजे वेगळ्या डायरेक्शनला जाईल, मग आपण त्याच देवधर्मामध्ये किंवा त्याच गोष्टींमध्ये अडकून राहू. तर त्यावर तुमचं मत काय मग? नाही, मला असं वाटतं की ईश्वराला मानणे किंवा एखाद्या कोण्याही ज्या अध्यात्माच्या स्पिरिच्युअल जर्नीमध्ये तुम्ही चालता त्याला मानणे म्हणजे तुम्ही सायन्सला न मानणे किंवा तुम्ही भस्म लावणे, भगवे कपडे घालणे आणि हिमालयात जाणं असं थोडी आहे. ही व्याख्या चुकीची आहे ना. अहो तुम्ही मला सांगा, आज जर शास्त्रज्ञ जग इतकं पुढं गेलंय पण अन्नाचं रक्त कोण बनवतं? काय जगातली हजारो कोटीची संपत्ती जरी तुम्ही दान केली आणि तुम्ही म्हटले की माझे आयुष्याचे 2 मिनिट वाढून दाखवा, तर वाढतील का? नाही आहे. शेवटी ज्या सायन्सला, ज्या डॉक्टरला तुम्ही देव मानता तेही म्हणतात की आता आमच्या हातामध्ये काही नाही आहे. मग तिथून पुढे तुमची स्पिरिच्युअल जर्नी सुरू होते. काय तर मला असं वाटतं की सायन्स किंवा हे भौतिक जे सगळ्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला कसं जगायचं शिकवतील, पण तुम्हाला अध्यात्म हे का जगायचं शिकवेल. तुमच्या जीवनाचं उद्देश काय असलं पाहिजे. यू विल डाय वन डे. बरोबर. पण व्हॉट इज शुड बी द अल्टिमेट गोल ऑफ युअर लाईफ, व्हॉट डू यू वॉन्ट टू डू बिफोर यू डाय, याचं उत्तर जर तुम्हाला शोधायचं असेल तर तुम्हाला अध्यात्माच्या जर्नीवर चालावं लागेल. आहे का नाही. भक्ती, ईश्वर किंवा नामस्मरण किंवा कोणत्याही चांगल्या मार्गावर चालणं असं थोडी की त्यांनी त्या मार्गावर चाललं म्हणजे ते पुरोगामी झाले किंवा ते जुनाच विचारसरणीचे झाले किंवा ते एकदम बुरसटलेल्या विचारसरणी झाले, असं नाहीच आहे. उलट मला असं वाटतं की स्वामी विवेकानंद जसं म्हणायचे की तुम्हाला जर कृष्ण आणि भगवद्गीता समजून घ्यायची असेल तर तुम्ही फुटबॉल खेळा. आहे का नाही. तुमच्या बाहूमध्ये, अंगामध्ये चांगली ताकद आल्यानंतर तुम्हाला कृष्ण चांगले समजतील. मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की जर तुम्ही भगवद्गीता म्हातारपणामध्ये समजून घ्यायचा प्रयत्न केला तर ती तुम्हाला समजणार नाही आहे, कारण की तेव्हा तुमच्या शरीरामध्ये 10 रोग असतील. भगवद्गीता ही एका तरुणाने एका तरुणाला सांगितलेली. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन दोघेही तरुण होते. काय भगवान श्रीकृष्ण असे 100 वर्षाचे आणि अर्जुन 100 वर्षाचा होता आणि मग त्यांना काही आयुष्यामध्ये राहिलं नाही म्हणून त्यांनी ते एकमेकांना सांगितले, असं नाहीच आहे. काय अध्यात्म हे तुम्हाला सगळं शिकवतं. भगवद्गीतेमध्ये तुम्हाला मॅनेजमेंट स्किल आहे, लिडरशिप क्वालिटी आहेत, तुमच्या बिझनेस पर्स्पेक्टिव्ह आहे, सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये. टाईम मॅनेजमेंट आहे, सगळे जे सायन्स तुम्हाला बेस्ट सेलर पुस्तकामध्ये सांगतात ते सगळ्याचं सार भगवद्गीतेमध्ये तुम्हाला सापडेल. त्यामुळे तुम्ही ते एक स्पिरिच्युअल ग्रंथ आहे किंवा पांडुरंगाचं नाव घेणं म्हणजे फक्त काहीतरी तुम्ही फार धार्मिक आहात असं नाहीच आहे. तुम्हाला त्याच्यातून का जगायचं याचं उत्तर मिळू शकतं. आणि मला असं वाटतं की तुम्हाला का जगायचं याचं उत्तर मिळालं तर कसं जगायचं हे मॅटर करत नाही आहे का नाही. बरोबर. तुमच्या जीवनामध्ये ध्येय पाहिजे, तुमच्या जीवनामध्ये उद्देश पाहिजे की मी एक दिवस मरणार आहे. माझं शरीर हे टेम्पररी आहे. ते कधीतरी 6 वर्षाचं बाळ होतं, कधीतरी 16 वर्षाचं झालं, यौवनात आल्यानंतर कधीतरी ते 36 वर्षाचं झालं, आज ते 60 वर्षाचं होऊन मरणार आहे. मग ही जर्नी टेम्पररी आहे. तुमचं पैसा, प्रतिष्ठा हे सगळं नश्वर आहे. मग याच्यामध्ये तुम्ही काहीतरी चांगलं करायला पाहिजे. आहे का ना. तुम्हाला एक जणाने समजा 10,000 रुपये दिले आणि तुम्हाला सांगितलं की हे आजच्या आज संपव, उद्या मी परत वापस घेऊन जाईल. मग तुम्ही संपवाल का तसेच ठेवाल? काय कराल? सगळे संपवून टाकाल का नाही? मग तुम्हाला ईश्वराने हे शरीर दिलंय आणि तुम्हाला सांगितलं की मधात कधी हार्ट अटॅक नाही आला तर कमीत कमी हे 70-80व्या वर्षी मी तुमचं शरीर वापस घेईल. काय तर मग त्याच्या आधी तुम्ही ह्याचा काहीतरी चांगला उपयोग करा ना. मग मला असं वाटतं की भक्ती हे साध्य पाहिजे. ईश्वरीय अनुभूती घेणं किंवा स्पिरिच्युअल जर्नी करणं, मग ते तुम्ही कशातून बी करा. कोणी ध्यानातून करा, कोणी कर्मयोगातून करा, कोणी ज्ञानयोगातून करा, कोणी भक्ती मार्गातून करा. असं काही नाही आहे की तुम्ही भक्ती मार्ग स्वीकारावा. तुम्ही ज्ञानाच्या शरण जा, तुम्ही काहीतरी चांगले कर्म करा. कर्मयोग पण सांगितला, सांख्ययोग सांगितला भगवद्गीतेमध्ये. असं काही नाही आहे. तुम्ही त्या प्रत्येक मार्गातून पुढे जा, पण तुमचं साध्य ते पाहिजे की आपल्याला ह्या जीवनामध्ये काहीतरी चांगलं करायचं आहे. आपण का जन्माला आलो आहे आणि मग त्याच्यातून मला असं वाटतं की
या तरुणांनी हे काम करणं गरजेचं आहे. म्हाताऱ्या माणसांचं हे काम नाही आहे. काय एखादं बागेतलं फुल जर तुम्ही बघितलं तर सुकलेलं फुल तुम्हाला वास देत नाही, ताजं फुल जे असतं ते वास देतं. तर मला वाटतं की स्पिरिच्युअल जर्नी चालू करण्याचं वय कोणतं आहे, तर हे लहानपण आहे. ह्या लहानपणामध्ये हे फाउंडेशन पक्कं होणं फार गरजेचं आहे की माझ्यासाठी काय चांगलं आहे आणि काय वाईट. सदसद विवेक बुद्धी जागृत होणं गरजेची आहे. काय तुमच्यासमोर जर चिप्स ठेवले आणि खारीक ठेवले तर तुम्हाला हे कळायला पाहिजे की माझ्या शरीरासाठी काय चांगलं आहे. आणि हे कधी होऊ शकतं, जेव्हा तुम्ही त्या दोन्हीची चव घ्याल, आहे का नाही. त्यामुळे मग मला असं वाटतं की मुलांना आम्ही बाहेरच्या गोष्टी शिकवतोच, पण त्यांना आम्ही स्पिरिच्युअल जर्नी बी शिकवतो की तुम्हाला कशातून शांती मिळणार आहे, कशातून आनंद मिळणार आहे, आणि शाश्वत शांती आणि शाश्वत आनंद कशामध्ये हे तुम्ही बघायला पाहिजे. नशा अशी करा जी उतरणार नाही. रात्री पेली आणि सकाळी उतरली अशी नशा काय कामाची. मग ती भक्तीची नशा करा. आम्हाला पांडुरंगाच्या नावाची नशा आहे. आम्हाला वाटतं की पांडुरंगाचं नाव घेतल्यानंतर आम्हाला मनामध्ये शांती मिळते, तृप्ती मिळते. काय जी तृप्ती कोण्याही बाहेरच्या कोण्या गोष्टीने मिळत नाही. मग तुम्ही पांडुरंगाचं नाव घ्यावं असं काय नाही. तुम्ही तुमच्या धर्माला अनुसरा, तुम्ही वेगळ्या धर्माचे असाल त्यांना अनुसरा. सगळ्या धर्मामध्ये चांगलंच सांगितलेलं आहे. काय जसं पाण्याचा फॉर्म्युला H2O आहे, तो कुठेही गेलात तरी फॉर्म्युला H2Oच आहे. तसं सगळ्या धर्मांचं सार चांगलंच आहे. तुम्ही हिंदू धर्मामध्ये असाल तर तुम्ही हिंदू धर्मामध्ये माना. तुम्ही त्याच्यामध्ये बी वेगवेगळ्या पंथात असाल. मी वारकरी संप्रदायाचा तुम्ही वारकरी संप्रदाय माना. तुम्ही नाथ संप्रदायाचे असाल, तुम्ही दुसऱ्या स्पिरिच्युअल एखाद्या लिडरला तुम्ही मानत असाल तर तुम्ही माना आणि त्याच्यावर चलून तर बघा. अनुभव घेतल्याशिवाय कसं काय कळेल, आहे का नाही. तुम्ही बाहेर ठेवून पाण्याची चव नाही घेऊ शकत. तुम्हाला पाण्यामध्ये उतरावं लागेल. पाणी पिल्यानंतर तुम्हाला कळेल की ह्या पाण्याची चव कशी आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जे लोक बाहेरून म्हणतात की तुम्ही धर्मांध आहात, म्हणजे गंध लावला म्हणजे तुम्ही वाईट झालात, रस्त्यावर नाचणं, काय अभद्र काहीतरी चाळे करणं, याला तुम्ही चांगलं म्हणता का. हे चांगलं आहे का. बरोबर. त्यापेक्षा तरुणांनी, लहान मुलांनी जर चांगल्या मार्गावर चालले, आईवडिलांच्या पाया पडायला जर तुम्ही त्यांना शिकवलं, गुरुची आज्ञा मानायला तुम्ही शिकवलं, तर ते वाईट कसं काय, आहे का नाही. बरोबर. ते मॉडर्नायझेशन कसं काय. मॉडर्नायझेशन झालं, सुविधा झाल्या काय, तरी पण तुम्हाला पाण्यानंच तुमची तहान भागेल ना. असं नाही की समजा तुम्ही आता 21व्या शतकात गेलं म्हणजे पाणी नका पिऊ, मग दुसरं काहीतरी पिलं म्हणजे तहान जाईल. नाहीच आहे. हे निसर्गाचे तत्व इथे. काय जसं पंचमहाभूत आहेत, तसं अन्न वस्त्र निवारा ह्या जशी शरीराच्या गरजा आहेत, तशा ह्या समाजाच्या गरजा आहेत. चांगले संस्कारित तरुण तयार होणं, त्यांना समाजाचे दुःख कळणं, त्याच्यातून त्यांनी पुढे समाजाचे कामं करणं, ह्यासाठी लहानपणापासून फाउंडेशन मुलांचं चांगलं तयार करणं गरजेचं आहे. ज्याच्यामुळं पालकांचं, शाळांचं आणि जिथे जिथं मुलांवरती कामं केली जातात त्यांनी सगळ्यांनी प्रत्येक मुलाला स्पिरिच्युअल जर्नीमध्ये आणणं गरजेचं आहे. तुम्ही हाच धर्म मानावा असं काय नाही. तुम्ही ज्या धर्माला तुम्ही जन्माला आलात त्या धर्माला तुम्ही माना, आहे का नाही. त्या धर्माला तुम्ही अनुसरा, त्याच्यावर चालण्याचा प्रयत्न करा. सगळे धर्म चांगलं सांगतात. मी हिंदू धर्मामध्ये जन्माला आलो, मी विठ्ठलाला वारकरी संप्रदायात जन्माला आलो, मला त्यामुळे आवडतं आणि मला वाटतं की मुलांनी ते शिकावं. माळा आम्ही का घालतो. कुणीतरी एखाद्या जीवाला मारून खाणं आणि आपली भूक भागवणं आम्हाला वाटतं ते योग्य नाही आहे. आपल्या लेकराला कोणी मारून खाल्लं, समजा आता एखाद्या समजा बिबट्याचं इथं खूप प्रमाण आहे, बिबट्यानं आपल्या लेकराला मारून खाल्लं चालेल का. का नाही चालणार. आपलं प्रेम आहे त्यावर, आपलं प्रेम आहे त्याच्यावर. मग तसंच दुसऱ्या लेकराचं सुद्धा त्याच्या जनावराचं त्याच्या लेकरावर प्रेम असेल ना. त्या जनावराचं स्वतःच्या शरीरावर प्रेम असेल. कोणाला स्वतः जीव थोडी मारा वाटतो. निसर्गानं तुमच्या शरीराची रचना तशी केलेली आहे की तुम्ही मेथीची भाजी कच्ची खाऊ शकता, तुम्ही टोमॅटो कच्चं खाऊ शकता, पण तुम्ही मांस कच्चं नाही खाऊ शकत. पण तेच वाघ आणि बिबट्या मांस कच्चं खाऊ शकतो. मग तुम्ही तुमच्या निसर्गाला तर फॉलो करा ना, आहे का. निसर्गाला तुम्ही देव माना, निसर्गाला फॉलो करा. मग आम्ही मुलांना ते शिकवतो की तुम्ही निसर्गाला देव माना, निसर्गाला तुम्ही अनुसरा, आहे का नाही. त्याच्यामध्ये आम्ही पांडुरंगाला मानतो म्हणून पांडुरंगाचं नाव घेतो, त्यामुळे रामकृष्ण हरी म्हणतो, हाय हॅलो म्हणा. त्यापेक्षा आणि हे नमस्कार पुढच्या मधल्याला असतो. काय जो ईश्वर भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणतात की सर्वस्व साम हृदय विष्णू मृतस्मृती ज्ञानमपोहनंच, मी प्रत्येकाच्या हृदयात वास करतो. मग हा जो नमस्कार असतो तो तुमच्या हृदयातल्या ईश्वराला असतो की बाबा तुझ्यात माझ्यात सेम ईश्वर आहे, तुझ्यात माझ्यात सेम विठ्ठल आहे. हा नमस्कार तुझ्यातल्या विठ्ठलाला आहे, तुझ्या शरीराला नाही. काय ह्या शरीरामधला राम निघून गेल्यानंतर आपली बायको, आपले लेकरं आपल्यापाशी झोपतात का. नाही झोपत. या शरीराला 4 दिवस ठेवतात का. नाही ठेवत. हे शरीर जाळून टाकतात. मग शरीर नश्वर आहे, पण त्याच्यातला जो शाश्वत ईश्वराचा अंश आहे, परमात्म्याचा अंश आहे, तो शाश्वत आहे. त्याला तो नमस्कार असतो. आणि मग त्या जागृत अवस्थेत प्रत्येकानं राहावं. त्यामुळे आम्ही सगळ्यांना रामकृष्ण हरी आणि नमस्कार करायला शिकवतो. असे मस्त. मग आता आपल्या स्नेहवनमध्ये किती मुलांच्या गळ्यामध्ये माळ आहे. म्हणजे सगळ्यांना इथं स्नेहवनमध्ये आल्यानंतर सगळेजण माळ घालतात आणि आम्ही त्याच्यावरती लादत नाही की तू माळ घालायलाच पाहिजे, तू हेच करायला पाहिजे, असं लादत नाही. मी मुलांना वेळ देतो, 2, 4, 6 महिन्याचा वेळ देतो. इथं आल्यानंतर बरेच मुलं नॉनव्हेज खाणारे असतात, त्याच्या घरी त्याचे संस्कार असतात. पण इथं आल्यानंतर जसं जसं त्याला ते जाणवायला लागतं की जे आपण व्हिटॅमिन प्रोटीन गोष्टी म्हणतो त्या आपल्या व्हेजिटेरियन गोष्टीमध्ये पण आहेत. मग फक्त 1.5 इंचाच्या जिभेला आपल्याला आनंद मिळतो, 1.5 इंचाच्या जिभेला फार चांगली चव लागते, त्यामुळे आपण मांस भक्षण करणं किंवा दुसऱ्या काहीतरी गोष्टीचं भक्षण करणं
हे चुकीचं आहे, हम्म. आहे का नाही? तर त्यामुळे मग त्याच्यामध्ये जो तेव्हा विवेक जागृत होतो तो कायमस्वरूपी टिकणारा असतो. त्यामुळे आम्ही त्याला वेळ देतो, आम्ही लादत नाही त्याच्यावर. हम्म. आम्ही त्याला म्हणतो की बघ तुला आवडते का? मग तो म्हणतो की नाही नाही मला आता माळच घालायची. ओके. आणि तेव्हा तो स्वतः म्हणतो माळ घालायची, तेव्हा आम्ही त्याला माळ घालतो. ओके. असं नाही की नाही तुला माळ घालायलाच पाहिजे, नाही तू असंच वागायला पाहिजे, असं नाही. आणि कोण्याच गोष्टीमध्ये आम्ही मुलांवर ह्या गोष्टी लादत नाही आहेत. आम्ही मुलांना हे शिकवतो की तू तुझ्या अंतर्मनाचा आवाज ऐक, मग ते पॅशन फॉलो कर. मग शिक्षणामध्ये सुद्धा तसंच आहे की तुला काय आवडतंय. मला वाटतंय की तू डॉक्टर बनावं म्हणून तू डॉक्टर बनूच नको, मग तू बेकार डॉक्टर बनशील, वाईट डॉक्टर बनशील. मला वाटतं इंजिनियर बनावं म्हणून तू इंजिनियर बनू नको. तुला ज्या गोष्टीत आनंद वाटतो तू कर. मग त्या अध्यात्माची चूर असेल. मी मुलांना म्हणतो की तुम्ही नामस्मरण करा, 15 मिनिटं रोज नामस्मरण प्रत्येकानं झोपताना करायला पाहिजे. आणि जे जे दिवसभरात तुम्ही कर्म केलं ते ईश्वराला समर्पित करायला पाहिजे. मग नामस्मरण करत असताना मला विठ्ठल आवडतो म्हणून मी विठ्ठलाचं करतो, तुला राम आवडतो तू रामाचं कर, कोणाला महादेव आवडतो तू महादेवाचं कर, असं काही नाही. ते कोणाचंही कर, ते आम्ही मुलांवर नाही लादत असं. हम्म. मग आता बाहेरच्या जगामध्ये जेव्हा मी माझ्या मित्रांना बघतो, तसं मी पण प्युअर व्हेजिटेरियन, माझ्या पण गळ्यात माळ आहे. तर माझे काही मित्र मला म्हणतात की स्वप्नील हे कसं काय जमतं. म्हणजे आता ठीक आहे, त्यांना काय कायचं म्हणणं असतं की बाबा तू लहानपणीपासून नाही खायला पण करायची तुला जमत असेल, पण आम्ही आता खायला सुरुवात केली तर ते आम्हाला सोडता येत नाही. भलेही कितीही प्रेमानंद महाराजांचं आम्ही ऐकलं, कितीही विठ्ठलाचे जे निरूपण असतात आपले सगळे संत सांगतात, ते आम्हाला पटतं, सगळं पटतं, पण करता येत नाही. तर त्यासाठी तुम्हाला मनाचा अभ्यास करायला पाहिजे. मन एव मनुष्यानाम कारण बंधन मोक्षयोः, आपण जसं म्हणतो ना, तुम्ही मनाचे गुलाम झालेले. काय आपल्या अध्यात्मामध्ये हे आधी सांगितलेलं आहे की तुम्हाला षडरिपू त्रास देतील, काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ अहंकार, आहे का नाही. त्याच्यानंतर तुमचे 5 दोष असतील, शब्द स्पर्श रस रूप गंध. याच्यामध्ये ही मायेचे घोडे आहेत. ही मायाचे घोडे तुम्हाला याच्याकडे ओढत घेऊन जातील. काय मग तुमच्या मनामध्ये ती ताकद निर्माण करण्यासाठी तुम्हाला हे षडरिपूंचे हे 6 बॉल असतात, आहे का ना. जेव्हा तुम्ही समजा आपलं आयुष्य क्रिकेटसारखे हे 6 बॉल तुमच्या अंगावर येतील, तुमच्यासोबत अध्यात्माची बॅट पाहिजे. काय अध्यात्माची जर बॅट असेल तर तुम्ही ह्या प्रत्येक घोड्याला प्रत्येक बॉलला उत्तर देऊ शकता. काय आणि अध्यात्माची बॅट नसेल तर ते बॉल येऊन तुमच्या आघात करतील आणि तुम्ही जखमी व्हाल. तर त्यासाठी तुम्हाला नामस्मरण करायला पाहिजे. नामस्मरणामध्ये खूप ताकद आहे. बरोबर. नामस्मरणाने तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची उत्तरं मिळतील, आहे का नाही. आणि मग मनाचा अभ्यास करताना आता याचं नॉनव्हेज, व्हेज आणि नॉनव्हेजचं सोडून द्या. बरेच जण असे असतात की एखादा मुलगा लगेच एकाग्र होऊन अभ्यासाला बसतो, एखाद्या मुलाचं मनच लागत नाही, अभ्यासामध्ये चित्तच लागत नाही. मग ते चित्त दोष आहे ना. तुमचं मन चंचल झालेलं आहे, तुम्ही मनामध्ये खूप साऱ्या गोष्टी भरल्यात, त्यामुळे ते तुमचं मन तुम्हाला बसू देत नाही. हे तसंच आहे व्हेज आणि नॉनव्हेजमध्ये सुद्धा, की तुमच्या मनामध्ये तुम्ही ते भरलंय, आहे का नाही. तुम्हाला जन्माला तुम्हाला कुठं नॉनव्हेजची चव माहीत होती नव्हती ना. तुम्ही तर आईचं दूधच पेलेले 6 महिने. काय मग तो आईच्या दुधा वाचून तुम्ही नंतर जगले का नाही. काय 6 महिन्यानंतर आईच्या दुधा वाचून जगले ना. त्याच्यानंतर तुम्हाला कधीतरी ही चव माहीत झाली. कोणत्याही व्यसनाचं असेल, दारू असेल, सिगरेट असेल, तुमचा गुटखा असेल, तुम्हाला ती चव नंतर माहीत झाली. काय त्याच्या आधी तुम्ही तसे जिवंत होतात, त्याच्या आधी तुमच्या मनाला हे माहीत नव्हतं. तुम्ही हे माहीत करून दिल्यानंतर तुम्हाला हे रोखण्याची ताकद बी कोणामध्ये आहे, मग तुमच्यामध्ये. तुम्ही ते रोखू शकता. तुम्ही जर म्हटले की मला नाही करायचं तर जगातली कोणतीच ताकद तुम्हाला झुकू शकत नाही. आणि तुमचं मन जर कमजोर असेल तर जगातली कोणतीच ताकद तुम्हाला सुधरू शकत नाही. काय झोपलेल्याला उठवता येतं, झोपेचं सोंग करणाऱ्याला उठवता येत नाही. तर त्यामुळे हे मन तुम्हाला झोपेचं सोंग करायला लावते. काय मन तुम्हाला नाटक करायला लावते. काय मन तुम्हाला बिझी करते. कोणतेही वाईट कृत्य असतील ते प्रत्येकाला माहीत असतात की हे चुकीचं आहे, हे धर्माला अनुसरून नाही, पण ते मन करायला लावते. भगवान श्रीकृष्ण जेव्हा शांतीचा प्रस्ताव घेऊन दुर्योधनाकडे गेले तेव्हा दुर्योधनाला माहीत होतं की हे चुकीचं आहे. काय आपण 5 गावं मागतात, 5 गावं देऊ. काय पण ते नाही म्हणायची ताकद ज्याच्यामध्ये येते तोच इतिहास घडवू शकतो. काय नाही म्हणायची ताकद यायला पाहिजे. आज महाभारतामधून आपल्याला काय शिकायला मिळतं की 100 कौरवापैकी 1 बी नाही वाचला आणि 5 पांडवापैकी 1 बी नाही मेला. का तर अर्जुनाने नाही म्हणायला शिकला होता. अर्जुन म्हटलं की नाही भगवंत, मला तुमची सेना नाही पाहिजे, मला तुम्ही पाहिजे, मला फक्त तुम्ही द्या, तेही निहत्ते, मी सुदर्शन चक्र उचलणार नाही. तेव्हा अर्जुनाने इतिहास घडवला. मग प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हे रोज महाभारत चालतं. काय तुम्हाला तिथे नाही म्हणायला शिकलं पाहिजे, पावलोपावली. काय जिभेची रसना आहे ती. काय आणि असं नाही की आत्ता खाल्लं आणि त्याच्यातून तृप्ती मिळाली, उद्या ते खायचं नाही, ती उद्या निघून जाणार आहे. कोणताही स्पर्श आहे तो निघून जाणार आहे. काय कोणताही शब्द किती बी तुम्ही कौतुक ऐकला, असं होतं का की आज कौतुक ऐकलं मग आता वर्षभर कौतुक ऐकायची गरज नाही आहे, असं नाही आहे. कोणी जर वाईट बोललं की लगेच आपल्या डोक्यामध्ये आग येते, तसं येते. तुम्ही कितीही केलं तरी त्याच्यामध्ये ईश्वराने अतृप्ती मिसळलेली. काय त्यामुळे मग नॉनव्हेज बी तुम्ही किती जरी खाल्लं तरी त्याच्यामध्ये अतृप्ती आहे. तृप्ती फक्त ईश्वराच्या नावात आहे. तुम्ही ते घेऊन तर बघा आधी,
त्याचा तुम्ही स्वाद तर घ्या आणि स्वाद घेतल्यानंतर तुम्हाला कळेल की ह्याच्यामध्ये काही ताकद नाही. त्यासाठी प्रेमानंद महाराज मदत करणार नाहीत, त्यासाठी भगवान श्रीकृष्णही मदत करणार नाहीत. त्यासाठी तुम्हाला स्वतःला तुमची मदत करणं गरजेची. तुम्ही स्वतः मांडी घालून बसणं गरजेचं आहे. त्यासाठी तुकोबा महाराज म्हणतात की ठाईच बैसुनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ, यावी न असता अनिक पै साधन वाहतसे आन विठोबाची, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेत असे. ज्याला वाटते मी शहाणा आहे तोच हे घेणार आहे. मूर्ख माणसाचं किंवा हे येड्या गबाळ्याचं काम नाही. तुका म्हणे येते पाहिजे जातीचे येड्या गबाळ्याचं काम नाही, आहे का नाही. काय ते विठ्ठलाची आण घेऊन म्हणतात, जगद्गुरू तुकोबा राय म्हणतात की मी विठ्ठलाची शपथ घेऊन सांगतोय की हे एकच मार्ग आहे, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. कुठंच जाऊ नका, काशी तीर्थ गया कुठंच करायची गरज नाही. तीर्थक्षेत्र गेल्यानं तुम्हाला पुण्य भेटतं, पण तुम्हाला जर स्वतःला तुमचं आयुष्य बदलायचं असेल तर नामस्मरण हे एकच मार्ग आहे. आणि मग ते नामस्मरण केलं तुम्ही वर्षभर तर मग तुम्हाला प्रेमानंद महाराजांची सुद्धा गरज पडणार नाही, आहे का नाही. ते गुरु आहेत, ते तुम्हाला मार्ग दाखवतील, पण तुमच्या मनामध्ये ताकद निर्माण करायची असेल तर फक्त ते नाम करू शकतं. प्रेमानंद महाराज तेच सांगतात की नाम घ्या, नाव घ्या, आणि त्या नावामधून तुम्हाला ताकद मिळेल. आणि जे असं म्हणतात की मला रोखू शकत नाही तर त्यांचं मन कमजोर आहे. काय त्यांची भिंत कमजोर आहे, त्यामुळे पाणी बाहेर हे करते. काय तुम्ही RCC भिंत तिथं बांधली तर ते होणार नाही. RCC भिंत बांधायला आधी ती प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेतून तुम्हाला जावं लागेल ना. काय तुम्ही दोष नाही देऊ शकत की असं करताय तसं करताय, तुम्ही त्या प्रक्रियेतून जा. आधी तो नियम आहे. तुम्ही आधी माळ घाला, तुम्ही जप करायला लागा, वर्षभर जप करा. काय स्वतःचं ब्रह्मचर्याचं पालन करा. काय खोटं बोलू नका, दारू पिऊ नका, कोणतंही व्यसन करू नका, आणि वर्षभरानंतर मग स्वतः बघा की किती परिवर्तन येते. बरोबर. आज जे तुम्ही आहात आणि वर्षभरानंतर तुम्ही जे असाल ना त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असेल आणि तुम्ही ते स्वतः अनुभवू शकाल असं. बरोबर. पण आता आपण जेव्हा इतिहासात सर बघतो तर काय होतं की चंद्रगुप्त जे होते त्यांना चाणक्यांनी विषाचं पण सेवन करायला दिलं होतं हळूहळू, की तुला एक सवय लागावी विषाची. बरोबर की नाही. म्हणजे जेव्हा तुझ्यावर विषप्रयोग कधी केला जाईल तर त्याच्यावर तुमच्यावर लगेच इफेक्ट नको व्हायला म्हणून त्याने ती सवय लावली होती. मग आता स्नेहवनमध्ये तुम्ही इथल्या मुलांना चांगल्या गोष्टी शिकवताय, त्यांना नमस्कार करायला शिकवताय, त्यांना चांगल्या सवयी लावताय, इथं सगळं इन्व्हायरमेंट चांगलं आहे. मग जेव्हा ही मुलं बाहेरच्या ह्या जगामध्ये जातील जिथं त्या मुलांना कदाचित ह्या सगळ्या गोष्टी मिळत नाहीत, त्यांची वृत्ती तशी नसेल, किंवा अजून बरेच लोक आहेत जगामध्ये की जी सगळीच चांगली आहेत असं नाही, मग ही मुलं त्या लोकांसाठी कशी तयार होणार. एक बॉटल विष एका ग्लासमध्ये टाकलं तर त्याचा प्रभाव किती होईल, जास्त होईल. तेच एक बॉटल विष आपण एका हंड्यामध्ये टाकलं तर त्याचा प्रभाव कसा होईल, कमी होईल. आणि तेच आपण एक बॉटल विष आपण एखाद्या मोठ्या टाकीमध्ये टाकलं तर त्याचा प्रभाव काहीच होणार नाही. काय तर हे तसं आहे. हे मुलं जेव्हा इथे राहतात, इथे घडतात, इथे घडल्यानंतर ऑलरेडी हे 80-90 लोकांमध्ये राहतात. या 80 लोकांमध्ये यांना सगळेच जण मुलं एकदम चांगले आहेत, सगळेच एकदम साधू संत आहेत असं नाहीच आहे. याच्यामध्ये याच्यामध्येच ही सगळी ट्रेनिंग दिली जाते. आपल्या विरोधातल्या माणसासोबत कसं वागायचं, आपल्यासोबत जे चुकीचं काम करेल त्याला कसं हँडल करायचं, हाऊ टू बी अ गुड टीम प्लेअर. कॉर्पोरेटचं सुद्धा आम्ही याला इथं शिकवतो की 2 मुलांनी भांडणं केल्यानंतर एखादा खोटं बोलतो की मी भांडण केलंच नाहीये, एखादा खरं बोलतो की मी भांडण केलंय. मग त्या दोघांनाही समजा जर एकमेकांसोबत जुळत नसेल तर आम्ही एकाला झाडू लावायला लावतो, एकाला पुसायला लावतो. जोपर्यंत ते दोघं एकत्र येऊन काम करणार नाहीत तोपर्यंत त्यांचं काम चांगलं होत नाही. जगामध्ये सगळेच जण आपलं कौतुक करतील, जगामध्ये सगळेच जण आपल्याला वाहवा म्हणतील असं अपेक्षा ठेवणंच फार चुकीचं आहे. काय जिथं जिथं ज्याचा जसा जसा स्वार्थ असेल तसं तसं तो आपल्यासोबत बोलतो, वागतो, करतो. निस्वार्थ भावनेने काम करणारे समाजामध्ये फक्त 2-3 माणसं असतात, आई वडील आणि गुरु. जगामध्ये त्याच्यानंतर कोणीही निस्वार्थ भावनेने तुमच्यासोबत रागणार नाही. हे मी त्याला प्रॅक्टिकली सांगतो इथे. तुम्हाला काय घ्यायचं आणि किती घ्यायचं हे तुम्ही तुमचं ठरवायला पाहिजे, आहे का नाही. बरोबर. तुम्हाला किती घ्यायचंय, काय घ्यायचंय. जगामध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला वाईट माणसं भेटतील, पण तो विषयाच्या प्रभावासारखा असणार आहे. तुम्ही जर एकाच माणसासोबत वाद घालत बसले तर त्याचा जास्त प्रभाव होईल. तुम्ही 10 माणसामध्ये राहिले त्याचा कमी प्रभाव होईल. तुम्ही सगळ्यासोबत जर जास्त राहिले तर त्याचा प्रभाव अजून कमी होईल. आणि मग सगळ्यासोबत म्हणजे कोणासोबत, जर जितक्या चांगल्या माणसांसोबत तुम्ही जास्त राहाल तितका तुम्हाला वाईट अनुभव आणि वाईट माणसांचा प्रभाव कमी होणार. अलग लक्षात. त्यामुळे आम्ही म्हणतो की सत्संगती सदा घडो, सृजन वाक्य कानी पडू, आहे का नाही. तुम्हाला जर जगामध्ये स्वतःला बर्बाद करून घ्यायचं असेल तर तुम्ही काहीच करायची गरज नाही. तुम्ही फक्त एक गोष्ट करायची, चुकीच्या माणसासोबत संगत करायची. तुम्ही चुकीच्या माणसासोबत संगत केली की तुम्हाला काय करायचं गरज नाही, बाकी ते सगळं तोच करतो. तुम्हाला जेलमध्ये नेऊन टाकतो, तुम्हाला चुकीच्या गोष्टी करायला लावतो. तुम्ही बघा, वयात आलेल्या मुलांना सगळ्यात जास्त कोणी जर बिघडवत असतील तर ते त्यांचे मित्र असतात. काय जगामध्ये जे काय चांगले लोक घडलेत त्यांना सगळ्यांना जर कोणी पुढे नेलं असेल ते त्यांच्या मित्रांनीच नेलेले, त्याच्या संगतीनं नेलेले.
काय धीरूभाई अंबानी जेव्हा 300-400 रुपये एखाद्या पेट्रोल पंपावर कमवायचे, त्याच्यानंतर ते एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये जाऊन तिथं 250 रुपयाचा चहा प्यायचे आणि मग त्यांचे मित्र त्यांना हसायचे. ते म्हणायचे की अरे 300 रुपये कमवतो 250 रुपयाचा चहा तिथं हॉटेलमध्ये जाऊन का पितो. तर ते म्हणायचे की 250 रुपयेच्या चहाच्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर आजूबाजूचे जे लोक असतात तिथं बसलेले, त्या ज्या चर्चा करतात त्या चर्चा मला खूप पोटेन्शियल देतात आणि मोठं स्वप्न बघण्याचं धाडस देतात. तुम्ही आजूबाजूच्या लोकांना जर ठरवलं की आपल्या आजूबाजूला कोण राहिलं पाहिजे, त्याच्यावर तुमचं आयुष्य अवलंबून असतं. मग आम्ही आमच्या मुलांना शिकवतो की बाबा आपल्याला चांगल्या माणसांमध्येच राहायचं, चुकीच्या माणसांसोबत राहायचं नाही, आहे का नाही. कुठेतरी असं म्हटलेलं की मूर्खाचा राजा बनवू नये, चांगल्या माणसाचा दास बनावं. आम्ही ते मुलांना इथे प्रॅक्टिकली शिकवतो. त्यामुळे मला त्याची चिंता नाही की जगात गेल्यानंतर ते चांगलं वागतील का वाईट वागतील. ते 100% त्यांना ती बुद्धी आलेली असेल, विवेक बुद्धी त्यांची जागृत असेल आणि त्याच्यातून ते सत्संगच करतील, चांगल्या माणसांमध्येच राहतील. वाईट अनुभव आले तरी त्यांना ती पचवायची ताकद आम्ही इथे देतो. बरोबर. मग आता आपण स्नेहवनबद्दल सर सगळं माहिती करून घेतलं. इकडे सगळ्या तुम्ही मुलांना सांभाळता, त्यांना स्वतः सगळं करायला लावता, त्यांना शिकवण देता, तुम्ही परत अध्यात्म शिकवता, त्यांना सगळे संस्कार देता, सगळं आहे. पण मग आता ॲट मला तुम्हाला हे विचारायचं आहे की इथून गेल्यानंतर मग त्या मुलाची जर्नी कशी असते. आम्हाला जनरली असं वाटतं की पहिलीला मुलगा इथं आला, वडिलांनी आत्महत्या केली, आत्महत्या केल्यानंतर पहिला आघात त्याच्या मनावर होतो, त्याच्या भविष्यावर होतो. तर आम्ही त्याला इथे एका ड्रेसवर आणतो, मुलं निवडून घेतो, ज्याला जास्त गरज आहे त्याला पहिलं प्राधान्य देतो. आणि मग त्याला इथं आणल्यानंतर तो पुढच्या 10 वर्ष आम्ही इथं राहतो. स्नेहवनमध्ये त्याची सगळी जबाबदारी घेतली जाते, राहणं खाणं शिक्षण संगोपन सगळं आम्ही पाहतो. त्यामुळं असं होतं की त्याच्या फॅमिलीला बॅकबोन मिळतो. त्याची आई जी एकटी घरी असते, तिचा येणारा रोजगारातून मोलमजुरीतून किंवा बाकी गोष्टीतून जो 4 पैसे येतात ते जपून ठेवले जातात. सरकारी बऱ्याच गोष्टी असतात त्याच्यातून त्यांना मदत होते. आणि 10 वर्षानंतर त्यांना एक स्टेबिलिटी येते चांगली, इकॉनॉमिकल फिजिकल मेंटल सगळे स्टेबल ते होतात. आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांना म्हणतो की मग आता तुम्ही समाजामध्ये जायला पाहिजे, थोडीशी जबाबदारी आता कुटुंबाने उचलायला पाहिजे. त्यामुळे त्याची फीस आम्ही भरतो, राहण्या खाण्याचा सगळा जो कुठलाही खर्च असेल ते त्याची फॅमिली बघते. आणि मग त्याच्यानंतर आम्हाला वाटतं की 10वी-12वी झाल्यानंतर मुलांनी स्वतः काम करायला पाहिजे. आपण जर अमेरिकेची बराबरी करायचा विचार करतोय किंवा अमेरिकेतून जर आपल्याला काही चांगलं घ्यायचं असेल तर हा एकच गुण आहे ज्याच्यामध्ये तिथे 14व्या वर्षानंतर मुलाला बाहेर टाकतात. कॉलेजमध्ये मुलगा युनिव्हर्सिटीला घ्यायला लागला की मुलगा स्वतः कामं करतो, हॉटेलमध्ये काम करतो, पेट्रोल पंपावर काम करतो, 4-5 तास स्वतः कमवतो आणि त्याच्यातून स्वतःचा खर्च चालवतो. आपल्याकडे काय होतं की 17व्या वर्षीही बाप गेला आणि त्याच्या 30व्या वर्षाच्या लेकराला तो म्हणतो की हा अजून सेटल झालेला नाही आहे, माझ्या बबल्याला बंट्याला काहीच कळत नाही आहे. त्यामुळं मुलांची डेव्हलपमेंट चांगली होत नाही. मुलांना फ्रीडम द्यायला पाहिजे, इंडिपेंडेंट त्यांना बनवायचं असेल. माझं एक वाक्य आहे की आपल्याला जर जबाबदार नागरिक तयार करायचे असतील तर त्यांच्या खांद्यावर जबाबदारी द्यावी लागेल, तेव्हा जबाबदार नागरिक तयार होतील. तुम्ही त्याच्या खांद्यावर जबाबदारी देतच नाहीत आणि त्याला 30व्या वर्षी म्हणता की याला काय कळत नाही होय बाजूला, याला काय कळत नाही होय बाजूला, तो कसं काय चांगला बनेल, आहे का नाही. तर आम्ही इथं स्नेहवनमध्ये सगळी जबाबदारी मुलांना दिलेली आहे. आमचं स्टोअर डिपार्टमेंट, किचन डिपार्टमेंट, अकाउंट्स, फायनान्स सगळं मुलं सांभाळतात. आणि हे मुलं जेव्हा बाहेर पडतात 10वी नंतर आम्ही त्यांना म्हणतो की आता तुम्ही समाजात जा, तिथे 4 तास काम करा, त्याच्यातून तुम्हाला भरपूर शिकायला मिळेल. फक्त पैसा पाहिजे असं म्हणून नाही, तिथे चांगले अनुभव येतील, वाईट अनुभव येतील, लोकांशी कसा संवाद साधायचा आहे, कसं डील करायचं हे तुम्हाला कळेल. त्यामुळे मुलं तिथे 4 तास काम करतात, वेगवेगळ्या मॉल्समध्ये काम करतात, कुठेतरी दुसरीकडे काम करतात, कुठे ओळखीच्या ठिकाणी आम्ही त्यांना लावून देतो. पण त्याचं शिक्षण थांबू देत नाही, त्याला त्याच्या पुढच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो. आता बरीच मोठी मुलं आहेत जी BCA करतात, कोणी MSc करतंय, कोणी हॉटेल मॅनेजमेंट करतंय आणि त्याच्या माध्यमातून त्यांचं आयुष्य आता पुढे जातं आहे. असं मस्त सर, तुम्ही जे काम करतात ते खरंच खूप मस्त आहे आणि आपल्या समाजामध्ये जे चांगली लोक बनायला पाहिजेत त्यासाठी तुम्ही हातभार लावताय. आणि आपला भारत देश जे की भविष्यात सुपर पॉवर होण्याचं स्वप्न जे बघतंय तर ते नक्कीच तुमच्यासारख्या लोकांमुळे कंप्लीट होईल. आणि थँक्यू सर, तुम्ही आमच्या पॉडकास्टवर आलात नक्की आणि आपल्या लोकांना गाईड केलं. आणि हा पॉडकास्ट बघून अनेक जण म्हणजे प्रेरित होतील की म्हणजे काय होतं की तुम्ही एका पॉईंटपर्यंत करू शकता, तुमच्यासारखे जर 1000 जण असतील डेफिनेटली तर ते खूप जास्त करू शकते. हो 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 बरोबर ना. तर मग ते लोक आपली तशी तयार व्हावं हा पॉडकास्ट बघून आणि अशी आपली अपेक्षा आहे. तर पुन्हा एकदा धन्यवाद. जे हे सगळे पॉडकास्ट बघतील त्यांनी हा सगळा शेअर करावा आणि स्नेहवनला तुम्ही भेट द्यायला यावं तुमच्या कुटुंबासोबत, तुमच्या मुलांसोबत, आणि आपण एक चांगला समाज निर्माण करण्यासाठी एकत्र येऊन काम करूया. धन्यवाद. रामकृष्ण हरी. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. कारण जेवढे सबस्क्रायबर आपले वाढतील तेवढे चांगले चांगले गेस्ट आपण आपल्या चॅनलवर आणू शकतो. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाणून घ्या आपल्या लोकांच्या गोष्टी आपल्या मराठीत, फक्त आणि फक्त दी मराठी पॉडकास्टवर.